नमस्कार. इन्स्पायरिंग कुकिंगच्या या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत. आजची रेसिपी करायला मी आले मिसेस कवळी यांच्याकडे. आज एक युनिक तर रेसिपी आपण बघणारच आहोत आणि ज्या तुम्हाला मी आता व्हिडिओच्या सुरुवातीला सुंदर सुंदरच्या फ्रेम्स दाखवल्या त्या योगिता मॅडमनी स्वतःच्या हाताने बनवलेले. तर आपण आपल्या व्हिडिओमध्ये योगिता मॅडमचं स्वागत करूया आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया रेसिपीबद्दल. एका स्त्रीने ठरवलं तर तिच्या आयुष्यात ती बऱ्याच काही गोष्टी साध्य करू शकते. ती तिची अचिव्हमेंट असते. योगिता मॅडमना मी जेव्हा भेटली तेव्हा त्यांच्या कलागुणांबद्दल हळूहळू मला माहिती पडली आणि मला खूप इन्स्पायरिंग झालं, खूप छान वाटलं. योगिता कवळी ह्या एक अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या स्त्री आहेत. तर आपण आपल्या व्हिडिओमध्ये त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्ते मॅडम. योगिता ताई, तुम्हाला भेटून मला माहिती आहे नेहमीच छान वाटतं का तुमच्याकडे बरंच काय काय शिकण्यासारखं आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला मी तुम्ही ज्या बनवल्यात स्वतःच्या हाताने अशा फ्रेम्स बनवले तर त्याच्या सुंदर फ्रेम्स बनवलेत, तर त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा. बरं. मी ना आता आपण कुठे गेलो कुठे आपण आणि शक्यतो ना आपण म्हणतो देवळात ठिकाणी असं देवळं असतात देऊळ तिकडे असतात ना सगळ्या अशा लावलेल्या अँटिक म्हणजे पितळेच्या वस्तू वस्तू तिकडून शोधून मी त्या आणलेल्या आहेत. आणि ते आत्ताच्या नाहीयेत, मी जमून ठेवल्या होत्या सगळ्या. आणि मग आता मला करायच्या होत्या तर म्हटलं कशा करायच्या. बरोबर. जुन्या साड्या आहेत सिल्कच्या जरीच्या आपल्या, त्या म्हटलं फेकण्यापेक्षा, कारण कोणाला देऊन म्हणजे शोभा वाढते तुमच्या. तर ते सगळ्या जरीच्या साड्या आहेत, ब्रोकेडच्या आहेत साड्या. आणि त्याचा मी कपडा सगळा त्याला युज केलाय. आणि खरं म्हणजे ती आयडिया मला कुठून आली माहिती का, मी गेले होते शॉपमध्ये, तिकडे अशी फ्रेम मी बघितली. पण त्याच्यामध्ये माउंट पेपर वापरला होता, सिल्क कपडा नव्हता. तर त्याच्यामध्ये त्या फ्रेमची किंमत अवाढव्य होती. तुम्ही म्हटलं गुगलवरती पण सर्च केलं, गुगलला पण आणि खूपच म्हणजे 50-40 हजार किमती आहे. आर्ट ती आहे. तर म्हटलं आपण का नाही करावं. मग मी हळूहळू सगळ्या त्या फ्रेमवाल्याकडे तोही पुढचला की हे काय तुम्ही नवीन काहीतरी, मला पण बघितलं तर नवीन काहीतरी छान आहे तुम्ही बनवलंय. तर मी आणि माझ्या सासूबाईंचं ती एक चहाची गाणी आहे तिच्यामध्ये, तिकडेची लागलेली गाणी, ती त्यांची आठवण म्हणून मी ठेवली. फ्रेम करून तुमचा घरातलं एक योगिता त्यांच्या घरातलं एक कोपरा असा कोपरा सुशोभित एवढा सुंदर केलाय आणि त्यामध्ये तुमचं आर्ट आहे. आता ते दिसतंय एका स्त्रीचं घर सावरणं जे काय आहे ते तुमच्याकडे घरामध्ये येऊन प्रत्यक्ष दिसतच आहे. योगिता ताई, तुम्ही मला तुमच्याबद्दल थोडी माहिती सांगा, म्हणजे आपल्या व्ह्युअर्सना पण सांगा तुम्हाला कल्पना कशा सुचल्या गेल्या. कारण तुम्ही बरेचसे आर्टवर्क तर करतच आहात आणि रेसिपीमध्ये योगिता ताई स्वतः एमजी परुळेकर मध्ये किती वर्ष तुम्ही शिकवताय? 20 वर्ष एमजी परुळेकर आपल्या वसईतली नामांकित स्कूल आहे एमजी परुळेकर पारनाक्याला. तिथे योगिता ताई तुम्ही आधी मी मुलांना शिकवायची लेक लमासा क्ले. अच्छा. हा तो कॉर्नफ्लॉरपासून बनतो. अच्छा. ते आधी मी शिकवलं मुलांना. मग वारली पेंटिंग शिकवलं, फॅब्रिक पेंटिंग शिकवलं, नंतर मुलांना क्राफ्ट शिकवलं. बरोबर. नंतर मग त्यांच्या कुकिंगच्या टीचर गेल्या तर मला प्रिन्सिपल मॅडम बोलल्या की तुम्ही शिकवणार का. तर मला शिकवेल. बरोबर. तर मग त्यांना मी मुलांना शिकवलं, मायक्रोवेव्ह कुकिंग शिकवलं. मायक्रोवेव्ह कुकिंग शिकवलं. आता कसं मुलं 10वी नंतर आता परदेशामध्ये किंवा एकटे कुठे हॉस्टेलात, मग त्यांची पंचायत नको व्हायला. आणि मला एक प्राऊड फील मी स्वतः करते की माझ्याकडे जी मुलं होती शिकायला ते 3 ते 4 मुलं शेफ झाली. किती सुंदर गोष्ट आहे. आणि हा खरोखर प्राऊड एक. आणि चांगली मुलं ती मस्त मुलं वरच्या लेवलला गेलेली. कारण ते मला तेव्हाच वाटायचं की जी मी शिकवताना काही जणांची आवडीने करताना असायची ना की प्रॅक्टिकली असं पिक्चर काढायचे, हे केलं काय केलं, आवड आहे ते पुढे येऊन अगदी व्यवस्थित नोट्स त्यांच्या मुलांच्या. आणि ते शिक्षक कोण आहेत आपल्याला कोण शिकवतात कोणाला आपण शिकवून कॉन्टॅक्टमध्ये आहे. आपल्यामध्ये एक केलेल्या कामाचं आपल्याला आवडीने आणि परत नेक्स्ट वीकला मला आणून द्यायची करून घरात. अरे वा. म्हणजे 20 वर्ष मॅडम स्वतः कुकिंगच्या म्हणजे वेगवेगळ्या क्लासेस तुम्ही घेतलेत आणि ते पण त्यांनी एक सेवा प्रित्यर्थ असं तुम्ही सेवा केली. शाळेमध्ये काही फी किंवा एक म्हणजे टीचर्स म्हणून अशी जॉब म्हणून नाही तुम्ही केलंय, ते एक तुमची आवड आणि सेवा म्हणून मुलांना. म्हणजे ही पण केवढी तरी मोठी गोष्ट आहे. आज माणूस प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण म्हणतो की आपल्याला काय मोबदला मिळतोय, म्हणजे कुठलीही स्त्री आपण कोण कामाला जाणार आपण काय फीस तिकडनं मिळते किंवा काय मिळते, ही आवड खूप फक्त होतं की आपण जर शिकवलं कोणाला बरोबर तर आपलं ज्ञान नक्कीच वाढणार, आपलं काहीच कमी होणार नाही. हा माझा पहिला बसला होता. आणि म्हणजे मिस्टरांनी सांगितलं कधीच
कधीच तू मोबदला घ्यायचा नाही. बरोबर. शाळेत आणि एवढे 20 वर्ष सलग तिथे काम करणं हा खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि अजून पण आताच परवाच त्यांनी तुम्ही टीचिंग तिथे क्लास केला. फार सुंदर. कुकिंग मध्ये तर पारंगत आहेतच मॅडम, प्लस त्यांचं आर्ट एवढं सुंदर आहे की आपण एका पुढच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये बघूच. आणि मॅडम तुमच्याबद्दल थोडं एक सांगा, तुमच्याबद्दल थोडी माहिती दिली. आधी मी लग्नाच्या आधी सगळं हे शिकले होते. बरोबर. मग माझं ते लग्न झालं, मग मुली झाल्या, मग मी थोडंसं लांब गेले ह्याच्यापासून. बऱ्यापासून नंतर मी बऱ्याच ठिकाणी जिकडे म्हणजे काही काय केलं म्हणजे टप्परवेअर समजा. बरोबर. तिकडे पण नंबर 1 मी इंडियात 10 नंबरवरती होती. टॉप 10 मध्ये मी होती. मला तेव्हा सिंगापूर मी ट्रिप अचीव्ह केली. नंतर मी आग्रा अचीव्ह केलं, दिल्ली हजबंड वाईफ केलं VIP मध्ये. मी मुंबई ग्राहक पंचायत मी ग्राहक संघ काढला, म्हणून मग तिकडे मी त्या पदावरती होती. वसई नालासोपारा विभागाची कार्याध्यक्ष होती 5 वर्ष. खूप छान. हा ते पण काम केलं. पण हे मॅडम मुली आता मोठ्या होतात, कारण मीटिंग असायची, वेळ त्यांना द्यावा लागतो, ते पण बंद केलं. बरोबर. आता एकटी पडल्यामुळे ह्याच्यात पुन्हा मोठ्या झाल्या, छान व्यवस्थित लग्न करून गेली. एक नोकरी करते, मोठी डिझायनर आहे, आणि ती पण दुबईला होती शिकायला. तिने मायक्रो ब्लेंडिंग करतात ना हल्ली, त्याचं डर्माकोल ते तिने शिकली. बरोबर. खूप सुंदर. तर ते तुमची शिकवण आहे त्यांच्या. आता त्या दोघी नसल्यामुळे कारण तुमचे उद्योग आपला करत झाले घरातल्या. एक मी म्हटलं एक स्त्रीनी ठरवलं तर ती खूप काही करू शकते. आणि मॅडम बद्दल सांगण्यासारखं खूपच आहे. मी म्हटलं तसं पुढच्या म्हणजे नेक्स्ट येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण एका रेसिपी बरोबर मॅडमकडनं आपल्याला बरंच काही शिकायला मिळेल, एवढं तर मी नक्की खात्री देऊ शकते. योगिता ताई, आपल्या गप्पा अशा चालू राहतील, तर आपण आता योगिता त्यांच्या किचनमध्ये जाऊया. आणि आम्हाला आज कोणती रेसिपी दाखवणार ते सांगा. आपण आज काय करूया, कॉर्न पालक फ्रँकी करूया. ती पटकन होणारी, झटपट, आणि त्याच्यामध्ये आपण पनीर पण घालतोय. ओके. आणि चपातीमध्ये करतोय, काय आपल्याला बाहेरचे काही टॉर्टीज वगैरे आणायची गरज लागणार. त्यामुळे हेल्दी पण आहे, हेल्दी रेसिपी, आणि पटकन ब्रेकफास्ट इझिली होतो. किंवा तुम्हाला दुपारी कधी वाटलं की आता मग जेवायचं नाही, हे काहीतरी अटरबटर खायचं, असं हे खाऊ तुम्ही शकता. बरं, चालेल. आणि खूप छान लागतं. आपण किचनमध्ये जाऊन रेसिपी बघूया. आपण आलो योगिता त्यांच्या किचनमध्ये, आणि खूप छान प्रकारे सर्व पूर्वतयारी करून ठेवले. कॉर्न पालक फ्रँकीसाठी हे जे साहित्य ते ताई सांगा, साहित्य काय काय घेतलंय. आता आपण हा मेन कॉर्न आपण घेतलाय बॉईल करून, बॉईल केलेला कॉर्न, बॉईल केलेला कॉर्न आहे. हे पनीर आहे घरचं केलेलं, आणि हा पालक घेतलाय बारीक चिरलेला पालक, आणि हिरवी मिरची बारीक चिरलेली आहे, लसूण चिरून ठेवलाय बारीक, आणि कांदा, आणि हे चिली फ्लेक्स आणि फक्त ऑरिगॅनो, आणि पनीर, कॉर्न आणि पालक मध्ये एकदम हेल्दी होणार आहे डिश. अशी दूध घ्यायचंय फक्त आपल्याला. बरं, रेसिपी आपण सुरुवात करूया. थोडंसं छानपैकी अशी पूर्वतयारी झाली आहे रेसिपीची. पालक चीज कॉर्न फ्रँकी, ते आपण आता सुरुवात करतोय कृतीला. आता आपण पहिले तेल घालून घेऊ. आधी आपण लसूण टाकून घेऊया. ठीक आहे. तेलामध्ये असं लसूण छान परतून घ्यायचे. आपण कांदा घालून घेऊया. आता करपला का मग काढून होणार ना. बरोबर. तेलामध्ये छान परतून घेतला. ते कांदा एक मोठा मीडियम साईजचा कांदा आहे. हो, मीडियम साईजचा कांदा. मीठ टाकते. पिंक सॉल्ट आहे, म्हणजे आता हे जे आधी कधी घातलंय मीठ, कारण परत चीज येणार ना. बरोबर. चीजला परत मग सॉल्टच घ्या थोडं ना. आपण थोडे कॉर्न आहेत ना ते चर्न करून घेऊया. मिक्सरमध्ये तुम्ही बारीक करून घेता. बारीक नको, थोडे अख्खे आपण ठेवूया एवढे आता, आणि बाकी चर्न करून घेऊया. आज कसे म्हणजे थोडेसे असे जाडसर जरा. बरं. आता कांदा बघा आपला परतून झालेला आहे कांदा. आता आपण त्याच्यामध्ये कॉर्न घालूया, मिरची घालूया. ती पण मी थोडीशी अशी हे करून चॉप करून बारीक करून घेतली मिरची. ह्याला मसाला नाही म्हणून ती मिरचीचा फ्लेवर आहे, तिखट थोडा. कॉर्न पण त्याचा स्वीट असतो, स्वीट कॉर्न
म्हणजे मिरचीचा फ्लेवर त्याला छान लागेल. आणि आपण त्यामध्ये ना हे चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो जे आहे ते घालूया. आणि मुलांना हे जो फ्लेवर आहे चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनोचा खूप आवडतो. आता आपण त्यामध्ये कॉर्न घालूया. आता आपण हा कॉर्न घालून घेऊया. मका थोडा वाफवून घेतलाय आणि मिक्सरला किंवा असं आपण बारीक क्रश करून घेतलंय. क्रश केलेला मका टाकला आणि बॉईल केलेले मक्याचे दाणे टाकले. मस्त स्मेल येतोय. हो. हे घरी केलेलं तुम्ही पनीर? घरी केलेलं पनीर. तर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पनीरचा क्वांटिटी कमी जास्त करू शकता. कोण कोण क्रीम चीज घालतात. क्रीम चीज घालतात. कोण टोफू घालतात. बरोबर आहे. हेच बरे ना. ते परतावता पण येत नाही. कॉर्न आणि पनीर घातल्यामुळे खूप छान असं सुगंध आलाय. दूध घालूया. ओके. आणि मग त्यामध्ये क्रीमी टेक्स्चर खूप छान क्रीमी वाटतं असं खाताना पण छान असं एकजीव झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही दूध घालतो. जास्त दूध नाही घालायचं, अर्धा कप, पाव कपच आहे. कारण ते मग एकदम हे होणार ना, नरम होणार ना. आता क्रीमी झाला थोडं. आता आपण हा पालक घालूया. पालक जास्त शिजवायचा नाही, तर लगेचच त्याला पाणी सुटणार ना, म्हणून फक्त तो 1 मिनिट परतवून घ्यायचं. म्हणजे त्याला पाणी सुटलं तर मग आपल्याला ते चपातीला लावता येणार नाही फ्रँकीला. तो बरोबर. एक तो फ्रँकीचा जाडपणा हे होऊन जाईल असं. पनीर, कॉर्न आणि चीज त्याच्यामुळे, पनीरमुळे आणि पालकामुळे एकदम खूप हेल्दी झालं. मुलं पालकची भाजी अशी खायला हे नाही करणार, खातात मुलं. असं फ्रँकी खूप आवडीचा प्रकार आहे एकदम. पालक हा असाच ठेवायचा, आणि तो नरम शिजला ना तर त्याला पाणी सुटलं. एकदम शिजला की पाणी सुटणार त्याला. परतून घेतलं मिश्रणामध्ये. नरम झालं पालक. बस आता गॅस बंद करते मी. आता गॅसवर आपण हे उतरवलं, त्याला थंड करूया. आपल्याला फ्रँकी करायची. बरोबर. रोल करायचं. बरोबर. तर म्हणून जरा थंड होऊ दे आणि आपण मग चपातीत ते लावूया आणि चपाती आपण ती शॅलो फ्राय करूया. छान टेक्स्चर आलं, एकदम मस्त एकजीव मिळून आलाय त्याच्यामध्ये. फ्रँकीमध्ये जे स्टफ करणार आहे त्याचं छानपैकी तयार आहे. छान असं एकजीव झालेलं आहे. आणि हा असा युनिक छान पिझ्झेचा चपातीचा डब्बा खूप रेअर आहे तो सुद्धा. आता थंड झालेलं आहे सारण आपलं हे. आता आपण चपाती घेतो अशी. ह्या चपातीवरती आपण हे सारण ठेवूया. बरोबर. एका साईडला ठेवूया. दाखवते तुम्हाला. आणि तुम्ही चीज कोणतेही लावू शकता, खिसलेलं लावू शकता किंवा कोणतंही. माझ्याकडे अवेलेबल आता हे आहे, तर मी हे टाकते. स्लाइस चीज तुम्ही ऍड करा. आणि मुलांना चीज हा प्रकार खूप आवडतो आणि मुलं आवडीने खातील ही रेसिपी. त्याची आपण असे फोल्ड करूया आणि आपण हा आता तवा घेऊया. तर तूप टाकूया. तुम्ही बटर घाला, तूप घाला, तुम्हाला जे आवडतं ते घाला तुम्ही. आणि मी हा तवा घेते, जरा खरपूसपणा चांगला येतो म्हणून मी हा तवा वापरते.
आणि ही चपाती अशी दुसरी पण राहू शकते. दुसरी पण राहू शकते. मी ह्या रेसिपी आधी मी कुकिंगचा पहिले क्लास केला होता 30 वर्षापूर्वी. तेव्हा आमचं शिक्षण वेगळं होतं आणि आता सगळ्या नवीन नवीन पद्धती वेगळ्या आल्यात. मुलांच्या खाण्याची स्टाईल बदलली आहे आता, म्हणून मी हे सगळं आता परत नवीन नवीन शिकतायत तुम्ही काय काय शिकते. आम्हालाही दाखवतायत सुंदरपैकी शिकवते असं. आता 2 चपात्या तर राहिल्या आपल्या. 2 चपात्या ऐकत थोडंसं तूप सोडूया त्याला मधून असं चांगली ती. फ्रँकीच्या आपल्या नॉर्मल आकारापेक्षा हे छान व्यवस्थित होतं असं. आता पिझ्झा आणि पास्ताचा जमाना आहे, मुलांना आवड पिझ्झा पास्ता. पिझ्झा पण तुम्हाला दाखवेल मी एक रेसिपी, ती पण छान रेसिपी पिझ्झाची आहे. छान, ती पण दाखवेल तुम्हाला मी, ती पण छान आहे. मला शिकतात मस्त. तूप, तेल किंवा बटर काही तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे वापरू शकता कसं म्हणजे. आणि चीज मध्ये पण तुम्ही वापरू शकता. व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सासूबाईंची गाळणी, तर ही सासूबाईंची छान खूप अगदी अँटिक तिला वापरण्यात. त्या गाडीला मला वाटतं 70-80 वर्ष नक्कीच झाली. 70-80 वर्षापूर्वीची ती गाळणी. आणि तो तांब्याचा आम्ही पितेचा डब्बा पण दाखवला. हे पण योगिताईंनी स्वतः बनवलेले आहेत. हे असे छान सर्व चमचे पण अँटिक. हे जुने चमचे असतात, जुने चमचे तुम्ही मग ते मी फेकले असे छान असं. तुम्ही किचन पण खूप डेकोरेटिव्ह दिसतं. छान खरपूस भाजी. हो, चवीला छान लागते. क्रिस्पी अशी छान लागते. मस्त झाली ना. आपली नॉर्मल चपाती आहे, उगाच काय मैद्याचं वगैरे असं काय हे नाही. खूप असं म्हणजे सिम्पल आणि एकदम टेस्टी तर आहेच, प्रश्नच नाही. कारण आणि सगळं ते जिन्नस त्याच्यामध्ये जे घातले, पौष्टिक आणि युनिक रेसिपी आहे. आणि तुम्ही हे घरी करून ठेवा सारण ह्यातलं. हे सारण तुम्ही घरी करून ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवा. 2 दिवस नक्की चांगलं, 2 दिवस व्यवस्थित राहतं. आणि आयत्या मुलांना असं काय द्यायचं लगेच प्रश्न जो आहे. उगाच काहीतरी बाहेरनं आणून देण्यापेक्षा चपाती असतेच ना. चपाती बरोबरच आहे. आपल्या घरात चपाती असते. हो, चपाती भाजी मुलं संध्याकाळच्या टायमाला परत खायला कंटाळा करतात. पण ही रेसिपी त्यांना दिली छानपैकी. भूक लागते बरोबर. कट करून घेतलंय मस्त स्टफ असं छान क्रिस्पी. पालक चीज कॉर्न पनीर फ्रँकी आपली तयार आहे. मस्त अशी युनिक दाखवली रेसिपी, पण खूप सुंदर आहे, सोपी आहे. आणि पूर्व तयारी केली तर अजूनच छान आहे. या रेसिपीबद्दल सांगा ताई. ही रेसिपी ना तर काय आपली मुलं काही पालक खातच नाही, शक्यतो पालकाची भाजी नाही खात. मग काही कॉर्न पण खात नाहीत. आता आणि मधल्या वेळी काय मुलांना द्यायचं हा मोठा प्रश्न असतो. बरोबर. मी हे रेडी करून ठेवते घरामध्ये. नक्कीच. मग मुलांना चपाती चपाती असतेच घरामध्ये, पटकन त्याच्यामध्ये फोल्ड करायची तव्यावरची रेसिपी. आणि मग मुलं आवडीने खातात. 4 वाजता भूक लागते ना मुलांना, त्यावेळेला बरोबर. आता आपला आवडीचा भाग रेसिपी टेस्ट करायची. आणि टिफिनला पण आवडतं मुलांना. बरोबर. टिफिन पण वेगळा वाटतो, कारण नेहमी चपाती भाजी असते ना. चपाती भाजी असते, हे काहीतरी वेगळं वाटतं असं. आणि टेस्ट करा. हो, टेस्ट करते. मस्त असं क्रिस्पी झालंय छान. लहान मुलांना तर एकदम आवडेल आणि सगळं छान आहे त्याच्यामध्ये. तसं क्रिस्पी झालंय. आपली घरचीच चपाती आहे आणि सगळं स्टफ पण एकदम म्हणजे पौष्टिक आहे. खूप सुंदर आहे. आणि पोट भरतं. एक पण पूर्ण अख्खं खाल्लं तर अर्धी चपाती पण मुलं काय अगदी एक चपाती अर्धी चपाती छान वाटतं. आता मग कसं रोजचं चपाती भाजी असते, मुलं कंटाळतात रोज तेच घेऊन पण.
खूप मस्त रेसिपी दाखवली. खूप छान रेसिपी आहे, नक्की करून बघा आणि खूप छान रेसिपी दाखवली. थँक्यू. थँक्यू.